लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। चला तर मग प्रेक्षकांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला आणि जाणून घेऊया लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट। तर आता आपण इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता इकडे मालिनी काकू यांच्या मनातली इच्छा पूर्ण होत त्यांच्या दोन्ही सुनांची मकर संक्रांत अगदी थाटामाटात पार पडणार आणि संक्रांतीच्या दिवशी सगळे जुने हेवेदावे सोडून त्यांची चारही मुलं एकत्र येणार। नेमकं काय घडतं हे जाणून घेऊया आपल्या या व्हिडिओमध्ये। तर आता आपण पाहिलं की मालिनी काकूंनी काव्य आणि पार्थला दोघांना एकत्र बसून काळे कपडे, हलव्याचे दागिने सगळं काही दिलं आणि मग ते आता म्हणत असतात की माझा जीवा आणि नंदिनी जर इथे असती तर आणखीनच आजच्या दिवसाला रंगत आली असती, माझ्या मनातली इच्छा अगदी पूर्ण झाली असती, माझ्या दोन्ही सुनांची संक्रांत मी अगदी थाटामाटात साजरा केली असती। इतक्यात त्या ठिकाणी जीवा आणि नंदिनी येतात आणि म्हणत असतात की करा मग। त्याबरोबर जीवा आणि नंदिनीला बघून मालिनी काकू खूपच जास्त खुश होऊन जातात। त्या म्हणतात मला तर ना हे सगळं खरं वाटतच नाही आहे, पण तुम्ही ना असे आलाय ना असे कायम एकत्र राहा। नंदिनी बाळा, मला माहिती आहे सध्या तुझ्या मनामध्ये राग आहे, द्वेष आहे, पण तरीही मला आता तू माझी सून आहेस म्हणून तुझं लाड करायचे, तुझे कौतुक करायचे, तू बस। आणि मग मालिनी काकू आता नंदिनीची सुद्धा छान ओटी भरतात, तिला काळी साडी वगैरे देतात आणि तिलाही सांगतात आणि काव्यालाही सांगतात, पार्थ आणि जीवालाही सांगतात की जा आता तुम्ही लोक छान तयार होऊन या, मी तुमची वाट बघते। मग आता नंदिनी ही तयार होण्यासाठी तिकडनं खोलीमध्ये जाऊ लागते। आता खोलीत जात असताना सुद्धा नंदिनीला त्या घराकडे बघून घरात घालवलेल्या जुन्या क्षणांची आठवण येत असते। त्या हॉलमध्ये बसून त्यांनी केलेले प्लॅनिंग, त्या हॉलमध्ये बसून त्यांनी खाल्लेलं आईस्क्रीम, त्याच हॉलमध्ये बसून जीवाने तिच्यासाठी केलेली कविता, त्याच हॉलमध्ये तिचा आनंद निवास परत मिळवण्यासाठी जीवाने त्याच्या आजीचा हार गहाण ठेवला होता आणि त्याच आजीच्या वाढदिवसानिमित्त स्वतः विक्रम काकांनी जीवावर उगारलेला हात, तिच्यासाठी त्याने केलेला मन मारून ऑफिसला जाण्याचा प्रवास, सर्व गोष्टी नंदिनीला आठवत असतात आणि या सर्व गोष्टी आठवल्यामुळे नंदिनीचे पाय जड झालेले असतात। त्यावेळी मालिनी काकू नंदिनीकडे येतात आणि नंदिनीला म्हणतात, नंदिनी बाळा काय गं, काय झालं, तू इथे अशी स्तब्ध का उभी आहेस? नाही बाळा, मला मान्य आहे तुझ्या मनात सध्या खूप काही गोष्टी आहेत, हेवेदावे आहेत, राग रुसवा आहे, चिडचिड आहे, तुला दुःख झालं आहे, तू नाराज आहेस, मला सगळं मान्य आहे। पण नंदिनी अगं, मकर संक्रांत हा सण वाईट सगळं मागे सारून नव्याने नवीन सुरुवात करून गोडाची साथ धरण्याचा आहे। मग आजच्या दिवशी तुमच्यातले सगळे हेवेदावे मी कायमचे विसरून जा असं म्हटलं तर तुम्हाला ते जमणार नाही हे मला माहिती आहे। त्यामुळे मी फक्त एवढंच सांगेन की आजच्या पुरतं तुमच्यातले सगळे हेवेदावे थोड्या वेळासाठी का होईना पण बाजूला ठेवा आणि आज सगळ्यांनी छान एकत्र आनंदाने हसत खेळत संक्रांतीचा सण साजरा करा। त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी एकत्र जाऊन छान तयार व्हा ना प्लीज। नंदिनी बाळा, अगं आजच्या दिवशी काळी साडी नेसणं, हे असे हलव्याचे दागिने घालणं हा मान असतो आणि त्यातूनही तुझी पहिली मकर संक्रांत आहे, त्यामुळे तुझ्यासाठी तर हे सगळं खूप खास आहे। तुला आठवतंय मी तुला आणि काव्याला मकर संक्रांती करता दागिने दाखवत होते हलव्याचे, तेव्हा किती आवडीने तू मला म्हणाली होतीस की आई सगळं तुमच्या मनाप्रमाणे होईल, तुम्हाला जशी हवी तशीच संक्रांत होईल। आणि बघ आज हे सगळं काय घडतंय। तरीही देवाने माझ्या मनातली इच्छा पूर्ण व्हावी यासाठी तुला आणि जीवाला सुद्धा इथं पाठवलं आहे। आता फक्त प्लीज नाही नको ना म्हणू, जा ना नंदिनी, हे दागिने घाल। असं समज तुझी सासू नाही तर तुझी आई तुला सांगते, जा बाळा हे दागिने घाल। मला हे दागिने घालून सुंदर साडी नेसून सजून तयार होऊन आनंदाने हसत खेळत असलेल्या माझ्या सुनांना मकर संक्रांत साजरा करताना पाहायचं आहे। जा नंदिनी, काव्या तू पण जा ना बाळा। मला माहिती आहे ह्या गेल्या काही दिवसांमध्ये खूप काही गोष्टी घडल्यात, पण तो सगळा आपला भूतकाळ आहे, ते सगळं घडलं, तो सगळा भूतकाळ होता, म्हणजे ते सगळं काही गेल्या वर्षीत घडून गेलं, विसरून जा आता ते सगळं। आता हे वर्ष म्हणजे नवीन आयुष्याची, नवीन भविष्याची, नवीन उमेदीची सुरुवात आहे, एवढं लक्षात ठेवा। आणि मग पुढे तुम्हाला जे हवं ते करा, जसं हवं तसं वागा, त्यात मी तुम्हाला नाही अडवणार, तुमची मर्जी, तुमची इच्छा। बरं आता प्लीज दोघी पण जाल का आणि साड्या बदलाल का
आणि जीवा आणि पार्थ, अरे तुम्ही काय असे माझ्या तोंडाकडे बघत राहिलाय? तुम्ही पण जाऊन तुम्ही पण हे कुर्ते घाला आणि हे हलव्याचे दागिनेसुद्धा, समजलं? जा बरं पटापट. त्यावेळी मग आता लगेचच इकडे नंदिनी आणि जीवा त्यांच्या रूममध्ये येतात. आता रूममध्ये आल्याच्या नंतर इकडे नंदिनी ही रूममध्ये एंट्री घेताच तिला पहिलं पलंगावरती आता जीवाने जो रोल करून ठेवलेली ब्लँकेट असते ती दिसते. आणि आता ती रोल करून ठेवलेली ब्लँकेट बघून नंदिनी ही आश्चर्यचकित होऊन जाते. आणि आता ती ब्लँकेट बघते, त्यानंतर ती आरशावरती बघते. आता बऱ्याच गोष्टी ती बघत असते. तिने जसं जे ठेवून गेलेली असते ते सगळं अगदी जसंच्या तसं असतं. जीवा आता नंदिनीला सांगत असतो की प्रत्येक गोष्ट बघतेस ना खोलीतली, चकाचक बाई, तू जिथे जसं ठेवून गेली होतीस ना ते तसं तिथे कायम मी ठेवलं आहे. कारण ह्या खोलीत तू आहेस, तू होतीस आणि तूच असायला हवी होतीस, बरोबर ना? या खोलीतली प्रत्येक वस्तू तुझी वाट बघते, आपली खोली तुझी वाट बघते. तुला आठवतंय पहिलं आपलं सुरुवातीला नवीन लग्न झालं तेव्हा तू वरती बेडवर झोपायचीस आणि मी खाली झोपायचो. नंतर मी तुला म्हटलं की माझा किंग साईज बेड मला हवा आहे, तर तू म्हणालीस की मला पण वरतीच झोपायचं आहे. तेव्हा आपण हा पर्याय शोधून काढला होता. कालांतराने हळूहळू आपल्यातली ही ब्लँकेट दूरही गेली होती. आपण दोघंजण एका बाजूला आणि ब्लँकेट दुसऱ्या बाजूला झालं होतं पण असो, जे घडलं ते वाईट घडलं. आठवतंय तुला? ह्याच आरशावरती तू माझ्यासाठी हसरा चेहरा काढला होतास. त्यावर नंदिनी म्हणते, बरं पुरे झालं, मला साडी नेसायची आहे, आवरायचं आहे, मी आले आवरून, मग तुम्हाला जे हवं ते तुम्ही करा तुमच्या खोलीत. त्याबरोबर जीवा म्हणतो, आपल्या खोलीत, ही खोली आपली आहे. नाही म्हणजे तू इथं ठेवून गेलेल्या सगळ्या वस्तू आजही इथेच आहेत नंदिनी. तू कपडे नेलेस पण कपड्यांबरोबर इतरही ज्या वस्तू असतात त्या मात्र इथेच राहिल्या. आणि वस्तूपेक्षा जास्त तुझ्या आठवणी, तुझ्या भावना साठवून ठेवल्यात मी आपल्या खोलीत प्रत्येक ठिकाणी. बघ त्या भिंतीवरती, तिथे तुझेच फोटो आहेत प्रत्येक ठिकाणी. नंदिनी भिंत्या बघते, खरोखर तिचेच फोटो असतात. जीवा म्हणत असतो, बघ हे टेबल, ड्रेसिंग टेबलवरती सुद्धा आजही तुझ्या सगळ्या लिपस्टिक, तुझं परफ्यूम, तुझ्या पावडर सगळं तसंच आहे. आपलं कपाट उघड, कपाटातही तुझ्या साड्या जिथे तू जशा ठेवल्या होत्यास तशाच आहेत. नंदिनी तिकडनं लगेचच बाथरूममध्ये जाते. त्याबरोबर इकडे आता पार्थ हा सुद्धा चेंज करायला त्याच्या रूममध्ये आलेला असतो. आणि आता पार्थ विचार करतो की आता आईने सांगितलं आहे त्यामुळे चेंज तर करावंच लागेल, आईने सांगितलं आहे म्हणून कुर्ता तर घालावंच लागेल, जाऊ दे. आता जीवा आणि नंदिनीसुद्धा एवढ्या लांबून इकडे आले. उगाचच्या उगाच जर मी नाटक केलं, मी जर नाही घातलं तर त्यांनाही नाराज वाटेल. तर इकडे काव्याला साडी दिली मालिनी काकूंनी, यामुळे रम्याला मात्र खूपच जास्त राग आलेला असतो. रम्या नाराज झालेली असते. तर दुसऱ्या बाजूला आता काव्याला मालिनी काकूंनी गुलाबी आणि काळ्या रंगाचं कॉम्बिनेशन असलेली साडी दिलेली असते. त्यामुळे आता काव्या ही खोलीत आल्यावर म्हणत असते, वाह, कलर कॉम्बिनेशन ही अगदी झक्कास आहे आणि त्यावरती ही ज्वेलरीसुद्धा एकदम फर्स्ट क्लास आहे. आता मस्त हे सगळे दागिने घालते, सगळी साडी वगैरे नेसून उत्तम हेअरस्टाईल करून बाहेर जाते. इतकी मस्त दिसले पाहिजे की देशमुखांनी बघता क्षणी त्यांचा राग अगदी तिळगुळातल्या पाकाप्रमाणे विरघळून जायला हवा. आता काव्या पटापट आवरायला घेते, पटकन ती साडी नेसते, त्यानंतर दागिने वगैरे ती घालते. आणि आता ती विचार करते, पण केसांचं करू काय? आता नेहमी तर काव्या केस सुट्टी ठेवते, पण काव्या विचार करते की आज दिवस स्पेशल आहे, त्यामुळे हेअरस्टाईल वगैरेसुद्धा काहीतरी वेगळी युनिक करायला हवी, ज्वेलरीसुद्धा वेगळी आहे. मग आता काव्या काय करते, काव्या केसाचा सुंदर बन बांधते आणि त्याच्यावरती मस्त फुलं वगैरे लावून छान म्हणजे डेकोरेट करते त्या बनला. तर दुसऱ्या बाजूला आता रम्या ही नाराज असते, तिचं तोंड पडलेलं असतं. वसवात्या तिच्याकडे येते आणि रम्याला म्हणू लागते, रम्या काय ग बाळा, काय झालं, तुझं तोंड असं पडलंय का, तू उदास का दिसतेस? त्यावर रम्या म्हणते, आई अगं नाराज होऊ नको तर काय होऊ, बघितलंस ना तू मगाशी मालिनी मामीने काय केलं. मालिनी मामीने माझ्यासमोर त्या काव्याला पार्थच्या नावाची काळी साडी दिली, पार्थच्या नावाने तिला संक्रांतीसाठी दागिने दिले. मग त्याबरोबर वसवत्या म्हणते, अगं रम्या, कशाला उगाच अशा छोट्या छोट्या गोष्टींवरून तू सारखी सारखी नाराज होत असतेस. मालिनीने काहीही केलं, कितीही केलं, किंवा त्या काव्याने कितीही जीवतोड अफाट प्रयत्न केले ना, तरीसुद्धा पार्थ कधीच तिला स्वीकारणार नाही आहे बाळा.
का विसरतेस तू? आणि तुला काय वाटतं, साठे गुरुजींची भविष्यवाणी खोटी ठरेल का? अगं, आजपर्यंत त्यांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट सत्य ठरली आहे की नाही? त्यांनी सांगितलं होतं जीवाला आगीपासून दूर ठेवा, त्याच्या जीवाला आगीचा धोका आहे. त्याच्या जीवाला आगीचा धोका होता आणि ते घडलंही तसंच. त्यानंतर 16 तारखेला काहीतरी भयानक घडेल तुमच्या घरात, असं गुरुजींनी सांगितलं होतं. 16 तारखेला भयानक घटना आपल्या घरात घडली. आणि अगं, इतकंच नाही, तुम्ही लोक जेव्हा लहान होतात ना, तेव्हासुद्धा साठे गुरुजींनी आपल्या घरात अशा बऱ्याच भविष्यवाणी केलेल्या आहेत आणि त्या भविष्यवाणी खऱ्यासुद्धा ठरलेल्या आहेत. त्यामुळे तू आज घाबरू नकोस. काहीही झालं, काव्याने कितीही प्रयत्न केले ना तरी पार्थ तुझाच राहणार. त्याबरोबर आता लगेचच रम्या म्हणू लागते, आई अगं ते सगळं ठीक आहे, पण मी ना पार्थ आणि काव्याला एकत्र बघूच शकत नाही. आता तू बघच मी काय करते ते. आता वसवत्ते तिला विचारते की रम्या, नक्की तुझ्या मनात काय सुरू आहे, तू काय करणार आहेस? रम्या म्हणते, पुढे पुढे बघ करते काय काय. त्याबरोबर आता दुसऱ्या बाजूला जीवा हा तयार होऊन आलेला असतो. त्याच्या मागोमाग नंदिनी येते, पार्थ येतो, काव्य येते, सगळेजण आलेले असतात. आता वाण वगैरे देऊन झाल्यावर, हळदी कुंकवाचा कार्यक्रम पार पडल्यावर जीवा म्हणतो, तर अशा पद्धतीने देशमुखांच्या घरात देशमुखांच्या सुनांचा आणि सासूचा हळदी कुंकू पार पडलेला आहे. तर आता घरातले जे काही सोपस्कार आहेत ते पूर्ण झाले असतील, तर आता सगळे जेन्ट्स देशमुखांच्या आवडीची गोष्ट आपण करायला घेऊया, आणि ती म्हणजे पतंगबाजी. प्लीज चला यार, चला वरती चला, लवकर लवकर चला, पतंग उडवायचे. त्याबरोबर आता काव्या ही म्हणते की हो मी आलेच, तिळगुळ आणि काहीतरी स्नॅक्स वगैरे घेऊन येते मी वरती. तर नंदिनी म्हणते, मी सुद्धा काव्याला मदत करते. रम्या म्हणते, मला तर पतंग उडवायचे बाबा, मी वरती येणार. पार्थ, जीवा, काव्या, रम्या, वसवत्या हे सगळेच वरती चाललेले असतात, पण काव्या मागे राहिलेली असते. इतक्यात युग येतो. मग काव्या युगला सांगते, युग तू जा पार्थ बरोबर. मग युग पार्थ बरोबर वरती येतो. आता युगला पतंग उडवता येत नाही, तो कच्चा लिंबू आहे. त्यामुळे मग युग आता पार्थचा मांजा पकडतो आणि पार्थ आता पतंगबाजी करत असतो. आता रम्याचा पतंग काप दादा, रम्याचा पतंग काप, असं युग पार्थला सांगत असतो आणि अचानक खरोखर रम्याचा पतंग कापला जातो. त्याबरोबर इकडे आता रम्याला वाटतं की माझा पतंग पार्थने कापलाय. ती पार्थकडे अगदी आनंदाने हसून बघते. पार्थ म्हणतो, अरे पण रम्याचा पतंग कापला कोणी? आता काव्या मागून हाक मारते, मी कापला. त्याबरोबर सगळेच जण मागे बघतात, तर काव्य इतकी मस्त पतंगबाजी करते हे कोणालाच माहीत नसतं. काव्य आता पार्थच्या मागून पुढे येते आणि आता पिहूने तिचा मांजा पकडलेला असतो. काव्य पिहूला म्हणत असते, पिहू ढील दे, पिहू फिट्ट कर मांजा. आता पार्थ काव्याकडे बघतच राहतो, म्हणजे काव्य एवढी मस्त पतंग उडवू शकते हे पार्थला वाटलेलं नसतं. काव्या म्हणत असते, माझ्याकडे नका बघू, पतंगकडे बघा, नाही तर पुढचा नंबर तुमच्या पतंगचा, पुढची पतंग तुमची गंडेल. त्याबरोबर लगेचच पार्थ तिला सांगतो, बघूया कोणाची पतंग गंडते. त्याबरोबर मग आता एका बाजूला पार्थ, दुसऱ्या बाजूला काव्या, आता मस्त पतंगबाजी सुरू असते. रम्याला हे सगळं बघून खूप जास्त जेलसी होत असते, राग येत असतो. तर आता पिहू काव्याला म्हणत असते, काव्या वहिनी काप पार्थ दादाची पतंग, काव्या वहिनी विमन्स पॉवर दाखवून दे, हरव पार्थ दादाला. तर आता युगसुद्धा म्हणत असतो, दादा आपण काय कोणापेक्षा कमी नाही, तू वहिनीची पतंग गंडव, काप वहिनींची पतंग. तर दुसरीकडे आता हा सगळा आवाज ऐकून तर रम्याला आणखीनच जास्त इरिटेट होऊ लागतं आणि आता रम्या ही मुद्दामून आता बेशुद्ध होण्याची जी पावडर तिच्या जवळ नेहमीच असते ती पावडर घेऊन येते आणि तिथे जे सरबताचे ग्लास ठेवलेले असतात त्यातल्या एका सरबताच्या ग्लासमध्ये टाकते. आता तिला ही गोष्ट चांगली माहिती असते की इथे मँगो आणि कोकोकोला दोन पद्धतीची ग्लासं ठेवली आहेत. काव्या कोकोकोला पित नाही, ती मँगो ज्यूस पिणार आणि बाकी आपल्या घरातले सगळे कोकोकोला पितात. मग त्यामुळे ती बरोबर फक्त मँगोच्या त्या ग्लासमध्ये ती पावडर टाकते आणि तिकडनं अलगद बाजूला जाते आणि माझा पतंग गंडला, आता मी थांबते, तुम्ही खेळा असं म्हणत ती उभी राहते. आता बरोबर काव्या मँगोचा ग्लास उचलते आणि ती सरबत पिते. आता सरबत प्यायल्याबरोबर इकडे रम्या आनंदी होते. रम्याला वाटतं की वा, आता काव्य सरबत प्यायली म्हणजे ही बेशुद्ध होणार आणि आता डायरेक्ट मकर संक्रांत संपल्याच्या नंतर ही दुसऱ्या दिवशीच जागी होणार. मी आणि पार्थ छान पतंगबाजी करणार, आम्ही एकत्र वेळ घालवणार. पण आता काव्याला बेशुद्ध होण्याऐवजी नशा चढते आणि आता काव्याला इतकी नशा चढते की काव्या काय करते हे तिलाच कळत नसतं. काव्या आता वेड्यासारखी बडबडत असते, जिंकणार मी, हरणार तुम्ही, जिंकणार मी, हरणार तुम्ही, जिंकणार फक्त काव्यात, देशमुखांची काव्या, पार्थची काव्या, बोक्याची मांजर. आता पार्थला कळत नाही की अचानक हिला होतंय काय आणि ही असं बडबडतीये का.
पार्थ काव्याकडे बघतो आणि काव्याला सांगत असतो की उगाचच्या उगाच फालतू बडबड करू नका, सणसूद आहे, उगाच नाटक करण्यापेक्षा पतंग उडवा. किती वेळा सांगितलं तुम्हाला, तुमच्या ह्या फालतू बडबडीचा माझ्यावरती काहीच परिणाम होणार नाही आहे. त्याबरोबर आता काव्या ही किती बोलता तुम्ही, किती बोलता आणि किती नेगेटिव्ह बोलता तुम्ही, किती नेगेटिव्ह असं पार्थला म्हणत असते. ती त्याला सांगत असते की तुम्ही ना नेगेटिव्ह पोलचा चार्जर आहात. नेगेटिव्ह पार्थ म्हणतो नेगेटिव्ह पोलचा चार्जर असं काही असतं. त्यावर आता पार्थच्या लक्षात येतं की काव्याला नक्कीच काहीतरी होतंय. त्याबरोबर आता पार्थ हा लगेचच काव्याला म्हणत असतो तुम्ही रूममध्ये चला. काव्या म्हणते नाही मला पतंग उडवायचा आहे. पार्थ म्हणतो तुमची पतंग गंडली, चला पतंगाचा मांजा सोडा, तुम्ही नुसताच मांजा हातात धरला. आता काव्याची पतंग खरोखर गंडलेली नसते, पार्थ उगाचच तिला मुद्दामून सांगतो. त्याबरोबर काव्य म्हणते काय पतंग गंडली, मग मी नवीन पतंग घेणार. पार्थ तिला सांगतो की नाही नवीन पतंग नको, पतंगा संपल्यात, तुम्ही चला, युग जाऊन पतंग आणेपर्यंत तुम्ही खाली चला. त्याबरोबर आता पार्थ काव्याला घेऊन खाली येतो आणि तो तिला गेस्ट रूममध्येच घेऊन चाललेला असतो. तर काव्य म्हणते नाही ही खोली माझी नाही आहे, मला माझ्या खोलीत घेऊन चला. पार्थ म्हणतो तुमची खोली हीच आहे ना. त्यावर काव्य म्हणते नाही तुमची खोली आहे ती माझी खोली आहे, हे गेस्ट रूम आहे, इथे पाहुणे राहतात, मी घरची आहे, ह्या घरची सून आहे, मी या खोलीत का म्हणून राहीन, या घरात माझी स्वतःची खोली आहे, तुमची खोली आहे, मला तिथे घेऊन चला. पार्थ म्हणतो ठीक आहे, आपल्या खोलीत तुम्हाला घेऊन जातो. आणि मग पार्थ आता काव्याला त्यांच्या बेडरूममध्ये घेऊन येतो आणि म्हणतो खुश आता झोपा बरं. त्यावर काव्य म्हणते मी का झोपू, आज मकर संक्रांत आहे देशमुख, आज तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, आमच्यासोबत भांडू नका, आमचे तिळगुळ सांडू नकाचा दिवस आहे. त्यावर पार्थ म्हणतो काव्या तुम्ही झोपा ना प्लीज. त्यावर काव्या म्हणते नाही तुम्ही तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. आणि आता काव्या ही पुन्हा हॉलमध्ये जाते आणि हॉलमध्ये डायनिंग टेबलवरती जे तिळगुळ ठेवलेले असतात तिथे घेते आणि पार्थ तिच्या मागे मागे फिरत असतो. पार्थ म्हणत असतो काव्या काय करताय तुम्ही. आता मालिनी काकू ज्या घरात असतात त्या हे सगळं बघतात, पण मालिनी काकू हसतात आणि म्हणतात अरे काय चाललं हे सगळं. मालिनी काकू मुद्दामून वरती जातात आणि वरतून फक्त पार्थची आणि काव्याची मज्जा बघत असतात. काव्या पार्थला तिळगुळ देते, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, आमचा तिळगुळ सांडू नका, आमच्यासोबत भांडू नका. पार्थ म्हणतो हां ठीक आहे आणि पार्थ तो तिळगुळ टेबलावरती ठेवायला जात असतो. काव्य म्हणते नाही खा. पार्थ तो तिळगुळ खातो. काव्य पुन्हा तिळगुळ देते आणि बोलते तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, आमच्यासोबत भांडू नका, आमचा तिळगुळ सांडू नका. पार्थ म्हणतो अहो एकदा खाल्ला ना. काव्य म्हणते नाही तुम्ही हल्ली खूप कडू बोलताय, त्यामुळे तुम्हाला खूप गोड खाण्याची गरज आहे, म्हणून तुम्ही हे सगळे तिळगुळ खा. आता ते वाटीभर 15-16 तिळगुळ जवळपास असतात. पार्थ म्हणतो अहो डायबिटीज होईल मला. त्यावर काव्य म्हणते होऊ दे, तुमची शुगर वाढेल आणि तुम्ही गोड बोलाल देशमुख, तुम्ही शुगर खा, तुम्ही तिळगुळ खाच. आणि आता ती पार्थला तिळगुळ देऊ लागते आणि काव्य देत असते, त्यामुळे पार्थही तिळगुळ खात असतो. आता चुकून काव्याचा तोल जातो फिरताना गोल गोल. त्यावेळी पार्थच तिला सावरतो आणि म्हणतो काय चाललंय काव्या, लागेल तुम्हाला, एक जागी स्थिर राहा बरं. तर हे सगळं रम्या बघत असते आणि रम्याचा प्लॅन फ्लॉप झाल्यामुळे रम्या खूप जास्त नाराज झालेली असते, तिला इरिटेड होत असतं हे सगळं. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद उत्तम पद्धतीने घेता येईल. धन्यवाद.